नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त परभणी शहरामध्ये अभिमान, आदर आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात सकाळी अभिवादनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, महापौर सय्यद इक्बाल, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, उपमहापौर गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉक्टर एम.एस. भरणे, सचिव बाबासाहेब धबाले, उपायुक्त बबन तडवी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजापुरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजू येडके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसेच समता सैनिक दलामार्फत मानवंदना देण्यात आली. बौद्ध भिक्खू यांच्या उपस्थितीमध्ये भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांच्या विचारांचा जागर करत समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करण्याचं आवाहन करण्यात आलं. आपल्या भाषणामध्ये जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या आदर्शावर चालत सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हेच खरी त्यांना अभिवादन ठरेल. तसेच शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांचा मूलमंत्र आत्मसात करण्याचं आवाहन त्यांनी केलं. संपूर्ण परिसर जयभीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला. या जयंती सोहळ्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समतेचा संदेश अधिक बळकट करण्यात आला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर महापालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त बबन तडवी, सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, अलकेश देशमुख, रमेश जाधव, रमेश चव्हाण, मोहम्मद आधर आदींची उपस्थिती होती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं महावंदनेस उपस्थित असणाऱ्या बौद्ध बांधवांना परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, पोलीस निरीक्षक मांजरामकर तसेच अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विनोद जोगदंड, अमोल खंदारे, राहुल भालेराव, नवनाथ लोखंडे, दीपक वाटोळे, महेंद्र शहाणे, गौतम भालेराव, अनिल भराडे, राहुल मोरे, निलेश परसोळे, राहुल परसोळे, रवी मगरे, शरद सावंत, सचिन भदरगे, हनुमंत ससाने, बाबासाहेब रोडे, सिद्धार्थ शहाणे, सिद्धार्थ कोकाटे, अमोल शिरस्कर, गुणाजी भोळे, भास्कर कांबळे, बालासाहेब तुपसमुंद्रे आणि राजू गायकवाड तसेच पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉक्टर खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य, डॉक्टर राजेश क्षीरसागर, डॉक्टर राहुल रामटेके, डॉक्टर गजेंद्र लोंढे, डॉक्टर विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वामन काळबंडे आदींची उपस्थिती होती. आकाशवाणी परभणी केंद्र या ठिकाणी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी वरिष्ठ अभियांत्रिक सहाय्यक RVSS श्रीनिवास, लेखापाल चंद्रकांत कर्नेवार, विजय अंड्रस्कर, सोपान माघाडे, मनोज परदेशी, भास्कर थोरात, विक्रम इंदुलकर तसेच कटारे लहाने यांच्यासह श्रीमती पवार त्याचबरोबर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 100 वर्षाची परंपरा असलेल्या परभणी शहरातील गणेश वाचनालय या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य असं बाबासाहेबांच्या पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनास बाबासाहेबांनी लिहिलेल्या विविध दुर्मिळ अशा पुस्तकांचा संग्रह यावेळी उपस्थितांसाठी खुला करण्यात आला. या प्रदर्शनाला
विद्यार्थी तसेच नागरिकांनी भेट देऊन या पुस्तकांची पाहणी केली. आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तक प्रदर्शनाविषयी बोलताना गणेश वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पेडगावकर म्हणाले, आज गणेश वाचनालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पेडगावकर सर, नेमकं औचित्य काय आहे आणि हा उपक्रम आपला कधीपासून सुरू आहे? भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिले अभिवादन करतो. बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथप्रेमी होते. सगळ्यात जास्त ते ग्रंथात रमायचे. आणि त्यानंतर APJ अब्दुल कलाम असो, महात्मा गांधी असो, बाबासाहेब आहेत, या लोकांचं जे ग्रंथप्रेम आहे त्या प्रेरणेतूनच आम्ही गेली 20 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयात नवीन जे ग्रंथ दाखल होतात त्याचं एक 2 दिवसीय ग्रंथ प्रदर्शन दरवर्षी आम्ही भरवतो. हेच त्यामागचं औचित्य आहे. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे? या प्रदर्शनाला सध्या विद्यार्थ्यांचाच मोठा प्रतिसाद आहे. कारण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड ही कमी होत नाही, उलट ती वाढत आहे. माध्यम कोणचंही असो तरी पण ग्रंथ वाचनासाठी विद्यार्थ्यांचा ओढा चांगला आहे. आणि हे ग्रंथ प्रदर्शन किती दिवस नागरिकांसाठी? 2 दिवस हे ग्रंथ प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं आहे. नागरिकांनी आवर्जून ह्याचा लाभ घ्यावा व यामध्ये अजून काही त्यांच्या मागण्या असतील नवीन ग्रंथांच्या त्या सुद्धा नोंदवाव्यात ही आम्ही जाहीर विनंती करतो. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.